नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। आज इलेक्शनचा दिवस आहे आणि आम्ही चाललो आहोत वोटिंग करायला। वोटिंग सेंटर आमच्या घराच्या जवळच होतं, त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न केला। म्हणजे 6 पर्यंत आम्ही उठलो आणि आम्हाला फर्स्ट वोटिंग करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही 7च्या आधीच तिथे पोहोचून गेलो। फ्रेश होऊन फक्त चहा घेऊन आम्ही लगेचच निघालो, कारण की फर्स्ट वोटिंग ठरवल्याप्रमाणेच झालं। फर्स्ट वोटिंग मी केलं आणि बिलकुलही गर्दी नव्हती, तुम्ही पाहू शकता। तर प्रॉपर इथे शूटिंग करायला अलाउ नव्हतं, त्याच्यामुळे मी घाबरत थोडीफार शूटिंग केली। आमचं वोटिंग करून आम्ही रिटर्नसुद्धा निघालो। सकाळी उठून वोटिंग करण्याचं बेनिफिट म्हणजे दुपारी भल्या मोठ्या लाईनीमध्ये उभं राहावं लागत नाही। सकाळ सकाळ हे पटकन काम होऊन जातं। जाताना फक्त चहा घेऊन गेलेले, त्याच्यामुळे आल्यानंतर ना थोडीशी भूक पण लागली आणि स्वर ट्युशनला गेलेला आणि हे इलेक्शन बूथवरतीच थांबलेले, त्याच्यामुळे एकटीसाठी मी काही नाश्ता बनवला नाही। त्याच्यामुळे चहा आणि टोस्ट घेऊन टाकला। चहा वगैरे घेऊन लगेचच मी कामाला लागली, कारण की सगळी कामं तशी होती आणि सुट्टी आहे तर त्याचा फायदा झालाच पाहिजे। क्लिनिंग करणं आणि केर कचरा काढणं प्लस कपडेसुद्धा धुणं बाकी होतं आणि आज बरोबर ह्यांच्या वाटण्याची कामं मलाच करायची होती। तर मग मी लगेचच कामाला लागली, कारण की खरोखर घरामध्ये राहिल्यानंतर जी कामं निघतात ना, त्याचा अंदाज कोणी सांगू शकत नाही। कामांवरती कामं पटापट ॲड होत जातात, ती कामं संपल्यास संपत नाहीत। घरातील आणि गॅलरीमधला कचरासुद्धा काढून झाला पूर्ण आणि कपडे होते ते स्टँडवरचे सगळे सुकलेले कपडे सेपरेट आउट करायचे होते। जे इस्त्रीचे आहेत ते इस्त्रीचे इथे ठेवायचे होते, बाकी रेग्युलर कपडे एका साईडला करून ठेवायचे होते। ही तर कामं होतीच, त्याहून मोठं काम कपडे धुण्याचं जे सकाळचं माझं असतं ते सुद्धा थोडं लांबणीवरती गेलेलं। मग म्हटलं पहिलं आता हे सर्व स्टँडचं कपडे सुकलेले काढले की मग लगेच कपडे धुवायला बसते, कारण की कपडे हे मी हातानेच धुते, मशीनला लावत नाही। तर अशा प्रकारे माझ्या कामांची सुरुवात झालेली आणि माझे कपडेसुद्धा धुवून झालेले आहेत। तर आता हे कपडे मी ड्रायरला लावून घेते, म्हणजे ड्रायरला लावले की तोपर्यंत दुसरं काहीतरी काम करून तोपर्यंत कपडेसुद्धा वाळले जातील। कपडेसुद्धा ड्राय होत आहेत, तोपर्यंत 10 मिनटं तरी जातील त्याला। मग मी किचनमध्ये आली आणि लगेचच जेवणाला सुरुवात केली, कारण की जास्त काही झंझटमारी नव्हती आज जेवणामध्ये आणि फिशचा वार होता, तर ऑलरेडी माझ्याकडे फिश आधीचंच होतं संडेचं। तर इथे मी तांदळाची भाकरी बनवते, त्याच्यामुळे मी उकड काढलेली आहे आणि इथे मसूरची आमटी बनवते। त्याच्यासाठी मी जिरं मोहरी टाकून कढीपत्ता टाकून फोडणी दिलेली आहे, मस्तपैकी लसूण टाकलेली आहे, जी की माझी नॉर्मल पद्धत आहे। हिंग वगैरे टाकलेलं आहे, टोमॅटो टाकून आता मसाले टाकून मी मस्त तिखट डाळ बनवणार आहे मसूरची। ही आपली कामे आहेत ती कधीच सुटत नाही, बायकांची तर मुळीच नाही, कारण की कुठेही लग्नाला जायचं असेल, कुठे कोणत्या फंक्शनला जायचं आहे, काही करायचं, जेवण आणि घरातली कामं ही आपली फिक्स आहेत, जी आपल्याला करूनच बाहेर निघायचं आहे। तर म्हटलं जेवणामध्ये आज मसूरची डाळ आणि मांदेली फ्राय वगैरे जे आहे ते पटकन करून घेते, म्हणजे मी बाकीच्या कामांनासुद्धा फ्री होऊन जाईल। डाळीचा कुकर आता शिट्ट्या होण्यासाठी रेडी झालेला आहे आणि सोबतच मी जी उकड काढलेली आहे भाकरीच्या पिठाची तीसुद्धा थोडीशी गरम आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा मी पीठ मळून घेतलं, कारण की हे तर बूथवरती थांबणार आहेत पण मोस्टली ते बाहेरचं जेवणार नाही, तर घरातलंच जेवण लागेल, त्याच्यामुळे मी जेवण भाकरी वगैरे करूनच घेतलं। आणि इकडे आता मी फ्रीजरमधून फिशसुद्धा काढलेलं आहे, जे मांदेली आणि मुशी आहे ते मी आता फ्राय करून घेणार, संडेचंच आहे ते। तर इथे शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत डाळीच्या आणि माझे कपडेसुद्धा ड्राय झालेले आहेत। आता मी फटाफट स्टँडवरती कपडे सुकत घालणार, म्हणजे हेही काम होऊन जाईल माझं। तसं तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी घरातलीसुद्धा कामं करते आणि सोबतच बाहेरील ऑफिसचीसुद्धा कामं करतेच। तर ह्या कामांमध्ये मोठा खारीचा वाटा म्हणजे माझ्या हजबंडचा आहे, की ही जे मी कामं आता करते, कपडे वगैरे सुकत घालण्याचं वगैरे ते ह्यांचंच आहे। तर आज तर माझी तारेवरची कसरतच आहे, कारण की प्रॉपर ह्यांची आणि माझीसुद्धा कामं मी मिक्समध्ये करते आहे। हो, पण त्यातल्या त्यात एक मोठा फायदा आहे की आज सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे हे मला इझिली जमून गेलं। असं नाही की छोट्या मोठ्या कामांमध्ये मला स्वरसुद्धा तेवढीच मदत करतो।
परत माझी कुरकुरीत असे मांदेली फ्राय झालेली आहेत आणि गरम गरम भाकरीसुद्धा बाजूला झालेली आहे. त्याच्यामुळे संपूर्ण जेवण माझं रेडी झालेलं आहे. आता मी सर्व करते. डाळ आहे मसूरची घट्ट घट्ट, मुशी फ्राय आहे, मांदेली, भात आहे, भाकरी आहे आणि थोडीशी काकडी आहे. हे आजचं सिंपल असं जेवण आहे दुपारचं. संध्याकाळचा काही विचार केला नाही आहे, पण दुपारीच खाऊन एन्जॉय केलं मस्तपैकी. जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व कामं भांडी वगैरे सर्व आवरल्यानंतर सुट्टीचा फायदा असा केला, थोडंफार सोशल वर्क पण झालं पाहिजे आपलं. तर मग जाऊन बूथवरती बसली, कारण की ह्याच्या पुढे आता संध्याकाळपर्यंत इथेच बसणार. मग हा व्हिडिओ आता इथेच एंड होते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा बरं का. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर. इथे ना वेगवेगळ्या पक्षाचे बूथ लागले होते, तर आम्ही मनसेच्या इथून बसलो होतो, तर तुम्ही समजूनच जा. चला बाय.